श्रावण महिन्यातील पहिला सण आपला म्हणजे नागपंचमी. तर त्याच्यासाठी आई आज बनवणार आहे तांदळाचे लाडू. तर हे लाडू कसे बनवतात त्याची कृती तुम्ही पूर्णपणे पहा. आणि ही पारंपरिक पद्धत आहे आमची कोकणातील लाडू बनवण्याची, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तांदूळ सकाळी चांगले धुवून भिजत ठेवले होते. त्यानंतर पाण्यातून काढून तव्यावर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे. पूर्ण तांदूळ असे लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत मीडियम गॅसवर. आणि सारखं असं हलवत राहायचं, कारण नाहीतर तांदूळ खाळून जळून जातात. आणि मीडियम गॅसवरच ही कृती करायची आहे. पूर्ण फास्ट गॅस केलात तर तांदूळ खालून जळून जातील. तर आता आई पूर्णपणे तांदूळ चांगले भाजून घेत आहे, तर ते तुम्ही पहा पुढे. खोबरं टाकणार ना तेवढा या लाडूंना टेस्ट भारी येते. आता आई हे पीठ चांगले मळून घेणार आहे. आमच्या कोकणात हे लाडू नागपंचमीला सगळ्यांच्या घरी बनवले जातात. थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं पीठ मळून घ्यायचं.
हे बघा, आता आई लाडू बनवायला सुरुवात करत आहे. तुम्ही पाहू शकता ती कशी लाडू बनवत आहे. चला, आता अशाच प्रकारे सगळे लाडू बनवल्यावर तुम्हाला मी दाखवते. आणि एका साईडला गॅसवर हा इडलीचा भांडा ठेवलेला आहे, कारण का हे लाडू आपल्याला वाफून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवून, हे बघा, हे आपले लाडू तयार झालेले आहेत पूर्ण. आता आपण याच्या इडलीच्या भांड्यामध्ये एक एक ठेवून वाफून घेणार आहोत. आणि हा इडलीच्या भांड्यामध्ये लावल्यानंतर 10 मिनटं आपण ह्याला चांगलं कमी गॅसवर वाफून घेणार आहोत लाडू. त्यानंतर आपले लाडू तयार होणार.